नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या फेवरेट फूड मराठीमध्ये। आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकता जिभेवर विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही अशी मऊ लुसलुशीत आणि अगदी कडेपर्यंत सारण भरलेली पुरणपोळी आज आपण तयार करणार आहोत। पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे 2 कप डाळ घेतली आहे। ही चण्याची डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेणं अगदीच गरजेचं आहे। आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर ही डाळ आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत। कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला डाळीचे डबल म्हणजे 4 कप पाणी घालून घ्यायचं आहे। 4 कप पाणी घालून त्यामध्ये आपण 1 पळी तेल आणि अगदी चिमूटभर हळद घालून घेणार आहोत। ही अशी डाळ कुकरला लावून मस्त आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मस्त अशा 2 ते 3 शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे इथे आपण स्टीलचा कुकर वापरला आहे। स्टीलचा कुकर वापरताना तो नेहमी आपण मीडियम हीटवर किंवा जी आपली गॅसची छोटी शेगडी असते ना त्यावर ठेवायचा आहे। त्यामुळे आपला कुकर छान असा होतो, नाहीतर तळाला लागण्याची शक्यता असते। तर इथे मस्त आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि एकदम मऊशी आपली डाळ इथे शिजली गेली आहे। आता या डाळीतलं सर्व पाणी आपण चाळणीतून निथळून घेणार आहोत आणि चाळणीमध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे। आता यातली सर्व पाणी निथळून घेतल्यानंतर आपल्याला ही डाळ कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि मॅशरने छान अशी मॅश करून घ्यायची आहे। आज आपण डाळ किंवा पुरण न वाटताच पुरण तयार करणार आहोत, त्यामुळे अशी डाळ मऊसूत शिजणं अगदीच गरजेचं आहे। डाळ आपली छान मऊसूत शिजली आहे। आता ही कढईमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे। कढईमध्ये घातल्यानंतर ही डाळ सर्वप्रथम आपल्याला मॅशरने मस्त अशी घोटून घ्यायची आहे, ज्यामुळे आपलं एकदम मऊ लुसलुशीत मेणासारखं पुरण तयार होतं। गूळ घालण्या अगोदरच आपल्याला डाळ छान अशी मॅशरने मॅश करून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं मस्त असं मॅशरने मॅश केल्यानंतर एकदम मऊसूत अशी आपली डाळ तयार होते। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत गूळ। तर जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढाच आपण इथे गूळ घालून घेणार आहोत। गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला प्रमाण मोजणं अगदी सोपं होतं। आता डाळ छान मॅच झाली आहे। मी इथे 2 कप म्हणजे जेवढी डाळ आपली होती तेवढाच गूळ घेतला आहे। तर गूळ इथे आपण घालून घेणार आहोत आणि सर्व आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। अगदी लो फ्लेमवर आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटातच आपलं पुरण एकदम पातळसर असं तयार होतं, कारण गुळाचं पूर्ण पाणी झालेलं असतं। आता हे छान असं व्यवस्थित हलवून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅशरने याला व्यवस्थित असं मॅश करून घेणार आहोत, ज्यामुळे उरले सुरलेले थोडेसे डाळीचे दाणे किंवा गुळाचा एखादा खडा असेल तर तो एकदम मऊ असा होऊन जाईल, म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत आपलं पुरण इथे तयार होईल। आता पुरणाला चटका द्यायला आपल्याला लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर अगदीच 8 ते 10 मिनिट वेळ लागतो आणि पुरण आपल्याला इथे कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, त्यामुळे आपलं पुरण खाली लागलं जात नाही। 8 ते 10 मिनिटांनंतर बघा आपलं पुरण इथं मस्त असं तयार झालं आहे। आता पुरण मी काढून घेतलं आहे आणि कढईमध्ये थोडं पाणी घालून आपण हे छान असं गरम करून घेणार आहोत आणि हे येळवण्याच्या आमटीत आपल्याला घालायचं आहे। आता पुरण काढून घेतलं आहे, ते थंड होतं आहे, तोवर त्यामध्ये इथे घातला आहे मी 1 चमचा वेलचीची पूड आणि अर्ध जायफळ असं छान किसून घातलं आहे। वेलची जायफळ असं नंतर घातल्यामुळे आपल्या पुरणाचा स्वाद एकदम टिकून राहतो। आता सर्वात महत्त्वाची टीप सांगायची राहिली ती म्हणजे चण्याची डाळ घेताना आपल्याला गावठी चण्याची डाळ घ्यायची आहे। काबुली चण्याची डाळ इथे अजिबात वापरायची नाही, कारण ती शिजायला फार वेळ लागतो आणि त्याचं पुरण शिजल्यानंतर किंवा आपण बारीक केल्यानंतर अगदी भुरभुरीत म्हणजे मोकळं तयार होतं। आता आपण कणिक छान अशी मळून घेतली आहे आणि त्यातील एक गोळा घेऊन अगदी पुरी एवढी त्याची पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला छान असं पुरण घालून घ्यायचं आहे। आता दोन्ही अंगठ्याने पुरण कणकेमध्ये दाबत आपल्याला हा गोळा छान बंद करून घ्यायचा आहे। गोळा मस्त असा पिठात आपल्याला घोळून घ्यायचा आहे आणि आपल्याला तळव्याने अगदी तो सारखा करून घ्यायचा आहे, अगदी भाकरी थापल्याप्रमाणे।
अगदी हळूवार हाताने आपल्याला इथे आता छान अशी पोळी कडेकडेने लाटून घ्यायची आहे। एकदम मऊलुसलुशीत आणि कडेपर्यंत पुरण भरलेली पोळी आपली इथे तयार झाली आहे। आता गॅसवर तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता आणि पोळी भाजताना आपल्याला हाय किंवा मीडियम फ्लेमवरच भाजायची आहे। अगदी स्लो फ्लेमवर भाजली तर पोळी वातट होऊ शकते। तर पोळीला थोडेसे असे बुडबुडे दिसू लागले म्हणजे आपल्याला पोळी उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला तेल तूप आवडेल त्याप्रमाणे लावून आपण पोळी इथे छान भाजून घ्यायची आहे। तर बघा मस्त अशी टम्म आपली पोळी इथे फुगली आहे। दोन्ही बाजूने तेल तूप मी इथे लावून घेतलं आहे। तर मी इथे तेल लावलं आहे कारण पोळी सर्व करताना आपण तूप वापरणार आहोत। तयार झाली मस्त अशी मऊलुसलुशीत आणि गुबगुबीत टम्म फुगलेली पोळी। दुसरी पोळी मी तुम्हाला इथे भाजून दाखवते आहे। तर बघा असे पोळी टाकल्यानंतर मस्त अशी फुलू लागली की एका बाजूने फुलल्यानंतर ती आपल्याला उलटून घ्यायची आणि मस्त अशी दोन्ही बाजूने तेल तूप लावून शेकून घ्यायची। तर तयार झाली एकदम मऊलुसलुशीत अशी आपली टम्म फुगलेली पोळी। मी तुम्हाला इथे एक पोळी तोडूनही दाखवते। बघा किती पुरण आपल्या पोळीमध्ये अगदी काठोकाठ असं भरलं गेलं आहे आणि अगदी मऊलुसलुशीत तयार झाली आहे। तर आजची आपली ही पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह। तोपर्यंत